मंडळी नमस्कार, मी मंदार पाटील यसमाराच्या आजच्या माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मंडळी संडे म्हटला की तुम्ही व्लॉगची वाट बघत असता, पण आजचा काय व्लॉग वगैरे नाहीये आणि आजची एक फक्त छोटीशी क्लिप आहे। काही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि तुम्हाला तर माहितच आहे की मी जेव्हा जेव्हा गावी येतो रोशन दादा मला यसमारा चॅनलवर व्लॉग करायची संधी देतो आणि नक्कीच तुम्हाला ते व्हिडिओ आवडतात, मला कमेंटवरनं समजतं। त्याचाच रिझल्ट म्हणून रोशन दादानी मला हा चॅनल हँडल करायची संधी दिली आहे आणि आजच्या व्लॉगसाठी म्हणजेच संडेच्या व्लॉगसाठी मी गुरुवारी गावी आलोय आणि जेव्हा मुंबईतून गावासाठी निघालो तेव्हा माध्यमांमध्ये युद्धाचं वातावरण होतं आणि जेव्हा मी गावी पोहोचलो तेव्हा ही बातमी कानावर आली की आपल्या भारताचे जवान देखील शहीद झालेत। त्यामुळे व्लॉग करणं काय पॉसिबल झालं नाही। आता हे का, तर याचं कारण हे की एक व्लॉगर म्हटलं ना तर नेहमी उत्साही राहिलं पाहिजे आणि व्लॉगरमध्ये एक एनर्जी असली पाहिजे, एक आनंद असला पाहिजे चेहऱ्यावर। मी सध्या देशासोबत आहे आणि व्लॉग वगैरे करणं काय माझ्याकडनं पॉसिबल होणार नाही सध्या। बघू, आजचा संडे गेला, पुढचा पण संडे जाईल, पण जेव्हा परिस्थिती स्थिर होईल तेव्हा नक्कीच आपण व्लॉग अपलोड करू आणि तेव्हाच माझ्यामध्ये एनर्जी येईल सर्व स्थिर झाल्यावर आणि व्हिडिओमध्ये देखील तेव्हाच मजा येईल। तर मंडळी सध्या मी देशासोबत आहे आणि मीच नाही, आपला पूर्ण देश आपल्या सैनिकांसोबत आहे, आपल्या भारतासोबत आहे आणि व्लॉग वगैरे काय कंटिन्यू होत जाईल। जेव्हा सर्व परिस्थिती स्थिर होईल तेव्हा नक्कीच मी व्लॉगिंग वगैरे परत स्टार्ट करीन म्हणजे पुढचा संडे किंवा त्याच्या पुढचा संडे जेव्हा सर्व स्टेबल होईल, स्थिर होईल, तेव्हा मी व्लॉगिंगला सुरुवात करीन। मला बोलायला पण एवढं होत नाही जास्त काय आणि बघू, मी मुंबईला राहतो, एक एक्झाम होती तर ती एक्झाम द्यायला मी मुंबईला गेलेलो, त्यामुळे ही माझी तिसरी फेरी आहे। तर एक्झाम वगैरे झाले तर त्याच्या पुढे मला कॉलेज वगैरे निवडावं लागेल, तर तेव्हा जर मी मुंबईचा कॉलेज निवडला तर गावी व्लॉगिंगला येणं थोडं अशक्य होईल। तर त्यामुळे बघू, प्लॅनिंग चाललंय की गावी म्हणजेच रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गामध्ये माझ्या फील्डनुसार कॉलेज निवडायचा। तर बघू, खूप अवघड आहे। तर काय नाही, तुम्ही मला सपोर्ट करा, जसं मी यसमारा चॅनलवर व्लॉग करतोय, एनर्जी दाखवतोय आणि प्रयत्न करतोय, तसं तुम्ही देखील मला ऍक्सेप्ट करायचा प्रयत्न करा। मला माहिती आहे की तुम्हाला सवय आहे, रोशन दादांनी इतके व्लॉग केलेत त्यामुळे तो चेहरा तुमच्या मनामध्ये आहे, पण मला चान्स द्या, नक्कीच मी चांगले व्हिडिओ तुमच्या समोर आणीन आणि पुढे जर यसमाराचा व्हिडिओ आला तर नक्कीच बघा आणि काही माझं चुकलं वगैरे तर कमेंटमध्ये सांगा आणि जी गोष्ट माझ्यातली आवडली, माझा व्लॉग आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून माझ्यामध्ये पण एक कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि काहीतरी एक प्लॅन करता येईल की मी गावी कसं राहू आणि कसे तुमच्यापर्यंत व्लॉग पोहोचू। तर चला पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये, बाय।